श्री गुरुदेव दत्त, अवधूत चंद्र गुरुदेव दत्त. मी दत्तभक्त संभाजी पाटील. तर एक सांगायचा विषय की असं आपण दत्तभक्ती करतो, आपण धामला येतो, जे हवन करून आपल्याकडे भक्त जातात. सर्वांची इच्छा असते की आम्हाला कुणी केले किंवा काय केले हे आम्हाला सांगावं, आपला शत्रू कोण आहे हे सांगावं. शक्यतो आम्ही कोणाला त्यांचा शत्रू कोण आहे शक्यतो आम्ही सांगत नाही. शक्यतो त्यांना सांगतो की तुमच्या समस्या तुम्ही काढून घ्या. आणि जर आम्ही ते नाव किंवा काही सांगितलं तर ते डोक्यामध्ये तेच राहतं आणि त्या विषयामध्ये डोक्यामध्ये विषय खेळत राहतो. आम्ही एवढंच सांगतो त्या भक्तांना की तुम्ही ह्या व्यक्तीचं हे वर्णन दिसतं आणि हे वर्णनसुद्धा पूर्ण आम्ही सांगत नाही का माणसाच्या डोक्यामध्ये तेच येतं. भक्ती राहिली बाजूला आणि डोक्यामध्ये फक्त तेच विषय राहतात. आणि दत्त मार्ग हा असा आहे, त्या भगवंतावर विश्वास ठेवून जर आपण पुढं पावल टाकत राहिलो, आपल्यावरती कोण काय करतं कसं करतं हे बघण्यापेक्षा भगवंतापर्यंत आपण कसं पोचू हे बघितलं पाहिजे. आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला कसा मिळेल हे बघितलं पाहिजे, ते पाहिलं पाहिजे. आणि ह्यामुळं खूप भक्त मागं राहतात, त्यांना आशीर्वाद मिळत नाही आणि ह्याच्यामध्येच आपण चुकतो. एक समजा माझ्यावरच एक व्यक्ती क्रिया होत असेल किंवा अन्य क्रिया करत असेल तर आपण हे बघायचं नाही. बघणारा भगवंत आहे, दत्त महाराज आहेत, ते काय करायचं ते ठरवतील, आपण ठरवायचं नसतं. किंवा आपण बोलून जातो असं होतंय तसं होतंय, ह्या होतंय त्या होतंय, हे पण चुकतं. कारण त्याच्यामुळं एक तरंग निर्माण होते आणि तेच आपल्याला त्रास होतो. कारण आपण जे बोलणार हे दत्तभक्ती करत असताना जे आपण बोलणार तेच आपल्यासोबत होत असतं. शक्यतो आपण पॉझिटिव्ह बोलावं, इतकं बोलावं की होणार हे भगवंताच्या इच्छेनं होणार, आपल्या कर्मानं होणार. आपण फक्त कर्म करत पावल पुढे टाकायचं आहे. महाराजांच्यावरनी दत्त महाराजांच्यावरची विश्वास ठेवून जसा ती का असेल ते तुमचं तुम्ही बघून घ्या, घेतात बघून. 100% माझा अनुभव आहे आणि माझा अनुभव आहे की महाराजांनी आपल्या मागं रक्षण करतात हे ठामपणे मी सांगू शकतो. कारण आमचं रक्षण महाराजांनी केलंय आणि करत आहेत आणि आजपर्यंत अनंत काळ आम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत करणार आहेत, हे लक्षात ठेवा. आपण खूप चुकतो बघा, कारण बाकी बारीक बारीक गोष्टी असतात आपल्याकडे लक्ष नसतं. माइंडमध्ये एकच ठेवा, श्री गुरुदेव दत्त, ओम श्री गुरुदेव दत्त. परमेश्वर आहे, बघत असतो सगळ्या गोष्टी. कोण मी जर वाईट केलं तर ते फिरून आपल्याकडं माझं डबल वाईट होतं. कोणाचं आपण चांगलं चिंतलं तर 100% आपलं चांगलं कर्म डबल आपल्याला मिळतं, 101%. कोणाची निंदा करू नये, कोण असं वागतंय तसं वागतंय, हे करतंय ते करतंय